नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज हे भक्तांच्या जीवनातील संकटे दूर करणारे, धैर्य देणारे आणि योग्य मार्ग दाखवणारे सद्गुरू आहेत. अनेक भक्तांचा अनुभव आहे की जेव्हा ते मनापासून स्वामींचे नामस्मरण करतात, त्यांच्यावर श्रद्धा ठेवतात आणि त्यांच्या शिकवणीप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा अनेक अशुभ घटना टळतात किंवा त्यांचा परिणाम कमी होतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेणार आहोत की स्वामींच्या कृपेने अशुभ गोष्टी कशा टळतात. अशुभ गोष्टी टळण्याचा अर्थ असा नाही की जीवनामध्ये कधीच अडचणी येणार नाहीत. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार काही ना काही आव्हानांना सामोरे जावे लागते. पण स्वामींची कृपा असेल तर त्या संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळते आणि अनेक वेळेला मोठे नुकसान होण्यापासून संरक्षण मिळते. स्वामींची कृपा मिळाल्यावर सर्वात मोठा बदल हा आपल्या मनात घडतो. मनातील भीती, चिंता आणि नकारात्मक विचार हळूहळू कमी होऊ लागतात. जेव्हा मन शांत असते तेव्हा व्यक्ती अधिक योग्य निर्णय घेते. चुकीचे निर्णय, चुकीची संगत आणि घाईघाईमध्ये केलेल्या कृती यामुळे अनेक अशुभ प्रसंग निर्माण होतात. स्वामींच्या कृपेने मन स्थिर झाल्यामुळे अशा चुका कमी होतात आणि त्यामुळे अनेक संकटे आपोआप दूर राहतात. अनेक भक्तांना अनुभव आहे की काही वेळेला स्वामी विविध संकेतांद्वारे सावध करतात. एखाद्या कामाबद्दल मनात अचानक शंका निर्माण होणे, वारंवार एखादा विचार येणे किंवा एखाद्या व्यक्तीकडून योग्य सल्ला मिळणे हे देखील स्वामींच्या कृपेचे स्वरूप असू शकते. जे भक्त अंतर्मनाचा आवाज ऐकतात आणि विवेक बुद्धीने वागतात ते अनेक अडचणींपासून वाचू शकतात. स्वामींनी नेहमी श्रद्धा आणि संयमाचा संदेश दिलेला आहे. अनेक वेळेला माणूस अधीर होऊन चुकीचे पाऊल उचलतो. जलद पैसा मिळवण्याच्या मोहामध्ये फसवणूक होते. रागाच्या भरात नाती तुटतात किंवा घाईघाईमध्ये घेतलेले निर्णय नुकसान करतात. स्वामींवरचा विश्वास माणसाला संयम शिकवतो आणि हा संयमच अनेक अशुभ परिणामांपासून संरक्षण करतो. स्वामींच्या नामस्मरणाचेही विशेष महत्त्व आहे. श्री स्वामी समर्थ हा जप भक्तांच्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. जेव्हा मन सकारात्मक असते तेव्हा व्यक्ती निराशा, भीती आणि नकारात्मकतेवर मात करू शकते. नकारात्मक विचारांमुळे निर्माण होणारे अनेक मानसिक त्रास आणि चुकीच्या कृती टाळल्या जाऊ शकतात. घरातील वातावरण देखील यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. ज्या घरामध्ये नियमित नामस्मरण, प्रार्थना आणि चांगले विचार असतात त्या घरामध्ये शांतता आणि सलोखा टिकून राहण्यास मदत होते. भांडणे, मतभेद आणि कटुता कमी झाल्यास अनेक प्रकारच्या अशुभ परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कमी होते. स्वामींच्या नामस्मरणामध्ये अफाट ताकद आहे. सतत नामस्मरण केल्याने मनाची एकाग्रता वाढते आणि आत्मबळ मिळते. जेव्हा मनामध्ये स्वामींचे नाव अखंड चालते तेव्हा तिथे भीती, चिंता किंवा नकारात्मक विचार टिकू शकत नाही. नामस्मरणामुळे घरातील आणि शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, ज्यामुळे घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदते आणि अलक्ष्मी किंवा अशुभ गोष्टींना थारा मिळत नाही. अशुभ गोष्टी किंवा दुःख तेव्हाच जास्त जाणवते जेव्हा माणसामध्ये अहंकार असतो. स्वामी जेव्हा भक्ताला आपल्या चरणाशी आणतात तेव्हा त्याचा अहंकार गळून पडतो. मी काहीच करत नाही, जे काही करत आहे ते स्वामीच करत आहेत अशी भावना जेव्हा मनात निर्माण होते तेव्हा काळजी संपते. स्वामी भक्तांचे मानसिक स्वास्थ्य जपतात, ज्यामुळे संकटाच्या काळातही भक्त डगमगत नाही. स्वामी चरित्रामध्ये आणि आजही हजारो भक्तांच्या अनुभवातून हे सिद्ध झाले आहे की अगदी मृत्यूच्या दारातूनही स्वामींनी आपल्या भक्तांना परत आणले आहे. एखादा गंभीर आजार असो, व्यवसायातील मोठे नुकसान असो किंवा कौटुंबिक कलह, स्वामींना शरण जाणाऱ्या भक्ताचा योगक्षेम स्वामी स्वतः पाहतात. स्वामींची कृपा म्हणजे फक्त चमत्कार नसतात, तर स्वामींची कृपा म्हणजे योग्य विचार करण्याची क्षमता, संकटामध्ये धैर्य राखण्याची शक्ती आणि योग्य मार्ग निवडण्याची बुद्धी देणारी शक्ती आहे. कधीकधी एखादी अडचण पूर्णपणे टळत नाही, पण तिचा परिणाम अपेक्षेपेक्षा खूप कमी होतो. हे स्वामींचे संरक्षण असते. जीवनात काही प्रसंग असे येतात की त्यामागचे कारण आपल्याला लगेच समजत नाही. एखादे काम वेळेवर होत नाही, एखादी योजना पुढे ढकलली जाते किंवा एखादी संधी हातातून निघून जाते. त्यावेळेला ते वाईट वाटू शकते, पण नंतर कधीकधी लक्षात येते की तेच आपल्या हिताचे होते. स्वामींवरची श्रद्धा आपल्याला हे स्वीकारण्याची ताकद देते की प्रत्येक गोष्ट योग्य वेळेला आणि योग्य कारणासाठी घडते. अशुभ गोष्टी टाळण्यासाठी भक्तांनी काय करावे? स्वामींची कृपा प्राप्त करण्यासाठी आणि अशुभ गोष्टींना दूर ठेवण्यासाठी आपण केवळ मागणी मागण्यापेक्षा काही गोष्टी नक्कीच आचरणात आणाव्यात. सर्वप्रथम स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवावा. स्वामींवर संशय न ठेवता
जे होईल ते माझ्या चांगल्यासाठीच होईल असा भाव ठेवावा. रोज स्वामींची जमेल तितकी नित्य सेवा करावी. स्वामींना सेवा अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे कोणत्याही गरजूंची किंवा मुक्या प्राण्यांची जमेल तितकी सेवा करावी. गरजूंची मदत केल्याने आपले पुण्यबळ वाढते, जे अशुभ गोष्टींनाही दूर ठेवते. आपल्या अहंकाराचा त्याग करावा. सर्व काही स्वामींच्या चरणी अर्पण करून आपले कर्म करत राहावे. लक्षात घ्या की स्वामींच्या कृपेचा खरा अर्थ म्हणजे आपल्याला विवेकबुद्धी प्राप्त होणे, स्वामींवरची श्रद्धा वाढणे, संयम आणि सकारात्मकता वाढणे. या गुणांमुळे माणूस अनेक संकटांपासून स्वतःचे रक्षण करू शकतो. स्वामी केवळ संकटे दूर करत नाहीत, तर संकटांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेली अंतर्गत शक्तीही देतात. स्वामींच्या कृपेने अशुभ गोष्टी टळतात. याचा अर्थ असा की त्यांच्या आशीर्वादामुळे मन मजबूत होते, विचार शुद्ध होतात, योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि जीवनातील अडचणींवर मात करण्याची ताकद मिळते. श्रद्धा, संयम आणि सततचे स्वामींचे नामस्मरण यामुळे आपण स्वामींच्या कृपेचा अनुभव घेऊ शकतो आणि आपले जीवन अधिक शांत, सुरक्षित आणि सकारात्मक बनवू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामींच्या कृपेने अशुभ गोष्टी कशा टळतात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.